पोत्रा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या दगावल्या. शेतकरी शेतमजुरांनी दक्ष राहण्याचं वन विभागाचं आवाहन. कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या दगावल्याची घटना शुक्रवार दिनांक 12 सकाळी निदर्शनास आली आहे. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे. कळमनुरी तालुक्यातील पोत्रा तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील आखाड्यावर शेळ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी काशीराम हे घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास बिबट्याने आखाड्यावर येऊन 2 शेळ्यांचा फाडशा पाडला. आज सकाळी काशीराम हे शेतात गेले असताना त्यांना शेतातील 2 शेळ्या मृत अवस्थेत दिसून आल्या. सदर शेळ्या बिबट्यानेच खाल्ल्याची चर्चा सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, कृष्णा चव्हाण, वनरक्षक खंडागळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नसले तरी शेळ्यांच्या मानेवर झालेल्या हल्ल्यामुळे हा बिबट्याचाच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला पाचारण करून मृत शेळ्यांचं शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेमध्ये काशीराम यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मंजुरीची कार्यवाही वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने सुरू केली आहे. या भागात वन विभागाचे ट्रॅप कॅमेरे बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या असून 2 ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार असल्याचं वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. वन व वन्यजीवनाच्या संदर्भात संरक्षण, वन गुन्हा किंवा संघर्षाची स्थिती निदर्शनास आल्यास तात्काळ हॅलो फॉरेस्ट 1926 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्यात करण्यात आले आहे. सदर क्षेत्रात बिबट्या असल्याची खात्री वन विभागाने केली असून शेतकरी शेतमजुरांनी काळजी घ्यावी. शेतात रात्री पहाटे एकट्याने जाणे टाळावे. शेतात जाणे आवश्यक असल्यास गटाने जावे. तसेच गावात व आखाड्यावर घराच्या बाहेर झोपणे टाळण्याचं आवाहन वन विभागाने केले आहे. एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित.